2 दिवसाच्या आत भाजपचा प्रचार करा, अन्यथा निलंबन केलं जाईल, अशी नोटीस मला RPIच्या जिल्हाध्यक्षांनी दिली आहे. माझ्यावर पक्षाने कारवाई केली तरी सुद्धा मी विशाल पाटील यांचाच प्रचार करणार आहे, असा इशारा RPIचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिला आहे. मिरजमध्ये अशोक कांबळे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मी गेली 40 वर्ष इमानदारीने RPIचं काम केलं आहे. आत्तासुद्धा मी पक्षविरोधी कोणतंही काम केलेलं नाही. भाजपाने वेळोवेळी मित्रपक्ष म्हणून RPIच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचाच प्रयत्न केला, त्यामुळेच मला बंड करावं लागलं, असं स्पष्टीकरणसुद्धा अशोक कांबळे यांनी यावेळी दिलं आहे. खासदार संजय काका पाटील यांनी गोरगरिबांना दाबण्याचा प्रयत्न केला तर त्यांना भीमटोला दिला जाईल, असं सांगून अशोक कांबळे पुढे म्हणाले. मागील 10 वर्ष माजी महापौर अशोक कांबळे यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी राहिले. मात्र त्यांचं निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायलासुद्धा खासदार या ठिकाणी आले नव्हते. संजय काकांच्या प्रचाराच्या पोस्टरवरसुद्धा विवेक कांबळे यांचा फोटो लावला नाही. सांगलीतील भाजपाच्या सभेमध्ये निळे झेंडे किंवा निळे स्कार्फसुद्धा वापरले नाहीत. जर RPIची तुम्हाला आवश्यकता वाटत नसेल तर मग RPIला सुद्धा गृहीत धरू नका, असा इशाराही अशोक कांबळे यांनी यावेळी दिला आहे. माजी महापौर विवेक कांबळे यांच्या कुटुंबामध्ये पूर्वीसुद्धा एकी होती, यापुढेसुद्धा एकी राहणार आहे. मात्र आमच्यात मतभेद असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे, असं सांगून अशोक कांबळे पुढे म्हणाले. यापूर्वीच मिरजमध्ये बैठकीच्या वेळी प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांना माझं मी मत सांगितलं होतं. या बैठकीत खासदार संजय काका यांचं काम करायचं नाही, असा निर्णयसुद्धा सर्वांचा झाला होता. मात्र कदाचित भाजपच्या चिन्हावर त्यांना नगरसेवक व्हायचं असेल म्हणून त्यांनी आपला परत निर्णय बदलला असावा, असंही अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितलं. तसंच मी सुद्धा, मला जर तुम्ही बाहेर केलात, आठवले गटातून बाजूला जर ठेवलं तर मी गप्प बसणार नाही. मी विशालदादांनाच पाठिंबा जाहीर करणार आणि विशालदादांच्या सोबतच राहणार. मला नोटीस देण्यात आलेली आहे. 2 दिवसामध्ये जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं कार्याला सुरुवात नाही केली तर तुम्हाला निलंबन करण्यात येईल. जर भारतीय जनता पार्टीला अशोक कांबळे या कार्यकर्त्याची एवढी भीती असली असती तर त्यांनी 5 वर्षे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकारिणी आहे, जे जिल्हा अध्यक्ष असतील किंवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असतील, त्यांनी संजय काकाला हा महत्त्वाचा प्रश्न विचारावा की जिल्हा परिषदची निवडणुका झाली, ग्रामपंचायत झाला, पंचायत समिती झाली व आता पुढं महापालिका आहे. ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला जागा किती दिली आणि वारंवार आम्ही उमेदवारी अर्ज भरतो आहे, परंतु ते अर्ज तिने माघार घ्यायला लावतात आणि सांगितलं जातं आहे की आपल्या एकी तुमचा सदस्य नाही आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये नगरसेवक नाही आहे, ग्रामपंचायत सरपंच नाही आहे, तुम्हाला आम्ही मंत्रिपद देतो, एवढं सहज हिच्यापुढं आम्ही तुम्हाला कुठलंही सत्तेचा वाटा देऊ शकणार नाही. त्या गोष्टीत गेले 30 ते 35 वर्षे मी आठवले साहेबांच्या चळवळीत काम करतो आहे, त्यांच्या नेतृत्व मी मान्य करतो आहे. तसेच विवेक आप्पांचं जे काय नेतृत्व आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जे काय चळवळ आहे, त्या नेतृत्वाखाली मी आजपर्यंत कार्यरतच आहे. मला नोटीस देण्यापेक्षा त्याने भारतीय जनता पार्टीनं कोर कमिटीने संजय काकांना हा महत्त्वाचा प्रश्न विचारावा की आज सत्तेत असून आम्ही बाजूला का जातो, एक सत्तेत असणाऱ्या खासदारांच्या विरोधात आम्ही का बोलतो, ही कोर कमिटी विचारू शकत नाही का? ही दांडगावशाही आता बंद करा संजय काकांनी. तुम्ही गोरगरीब समाजाला जर दाबायचं जर तुम्ही थोडंसं प्रयत्न केला तर तुम्हाला भीमटोला दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार. वस्तुस्थिती अशी आहे की 10 वर्षामध्ये संजय काकांनी, त्यांना का वाटतं की संजय काकांना आमचं कांबळे कुटुंब फुटलेलं आहे, आम्ही तिकडं दोघं इकडं दोघं असं काय नाही आहे, आम्ही एकत्रच आहोत. वस्तुस्थिती अशी आहे की अन्यायाच्या विषयावरती जर बोलायचं असेल तर तिने प्रश्न कुठला सोडवला ती तिने सांगावं ना. आम्ही वारंवार त्यांना कित्येक वेळा तर पत्र देऊन भेटून चर्चा करून येत होतो, परंतु ते कुठल्याही कामामध्ये दुर्लक्ष केल्यामुळं आज त्यांची परिस्थिती अशी झाली.
चर्चा केलेली आहे, बैठक नाही पहिल्यांदा सुरुवातीला मी मिरज गेस्ट हाऊसमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतलो. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमचे महाराष्ट्राचे सचिव माजी नगरसेवक विद्यमान नगरसेवक जगन्नाथ ठोकळे साहेब होते, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात होते, सगळ्या जिल्ह्यातील कार्यकारिणी त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यावेळी आमची चर्चा होऊनच मी ती प्रेस घेतलं ना. मला म्हणजे विरोधच करायचा होता संजय काकांना आणि चर्चातून असं ठरलं आमचं की बाबा आपण संजय काकाला यावेळी मदत करायची नाही. होय यस म्हटले. आता पलटी का मारले तो आता त्यांचं थोडंसं टेक्निकल बघा टेक्निकल प्रॉब्लेम असतील त्यांचे काय, तर त्यांना भाजपच्या चिन्हावरती नगरसेवक व्हायचं अशी, परंतु भाजपचं चिन्ह न घेता तर रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह घ्यावं आणि त्यावरती त्यांनी सदस्य व्हावं असं